विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक सत्याग्रह करत मुंबईच्या दिशेने पायी निघालेले सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे पाटील यांना पोलिसांनी मार्गात अडविल्यानंतर घटनास्थळी समर्थकांची गर्दी वाढू लागली आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार रविराज साबळे पाटील हे एकट्याने शांततापूर्ण पद्धतीने पायी चालत मुंबईकडे जात होते. मात्र पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा होऊ लागले. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर सरकारने तातडीने भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे. तसेच अनेक जण आपापल्या पद्धतीने आंदोलन करत असतानाही राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांचे आमदार या विषयावर स्पष्ट भूमिका घेत नसल्याची टीका आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यांच्या मते जनतेशी संबंधित प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन भूमिका मांडणे आवश्यक आहे. या घटनेनंतर परिसरात आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अद्याप या प्रकरणावर संबंधित शिक्षक व पदवीधर आमदारांकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तसेच आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडूनही कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।